शांताबाई जयसिंग खाडे या राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या खाडे कुटुंबियांच्या प्रेरणास्त्रोत। त्यांचं नुकतंच वयाच्या 94व्या वर्षी निधन झालं। आज उत्तर कार्याच्या निमित्तानं त्यांच्या उच्च शिक्षित नातवंडांनी अनावश्यक रूढींना फाटा देत नातेवाईक आणि आप्तेष्टांना दुर्मिळ वृक्ष, फुलझाडं, फळे, भाजीपाल्याच्या बियांचं किट वाटप करून अनुकरणीय पायंडा पाडला। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या डाफळे कुटुंबातील मुलगी शांताबाई यांचं वयाच्या 16व्या वर्षी तळाशी इथल्या खाडे कुटुंबातील जयसिंग खाडे यांच्याशी विवाह झाला। या दाम्पत्यानं घरच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आपला संसार फुलवला। 2 मुलं आणि 4 मुलींना उच्च शिक्षित केलं। त्यांचे सुरेश, बाबूराव हे दोन्ही मुलगे शिक्षक झाले, तर 4ही मुलींचा विवाह उच्च शिक्षित घरांमध्ये करून देण्यात आलाय। शेती करताना शांताबाईंनी निसर्गाशी आपलं नातं जपलं। निरोगी जीवन जगताना वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शांताबाईंच्या नातवंडांनी उत्तर कार्याच्या निमित्तानं त्यांचं चिरंतन स्मरण राहावं यासाठी आणि त्यांच्या निसर्ग संवर्धनाचा वसा जपण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईकांना दुर्मिळ झाडं, फुलझाडं, फळं, भाज्यांच्या बियाण्यांचे किट भेट म्हणून दिले। वडील 16 वर्षापासून ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी शेती केलेली आहे। 7 चुलते त्यांची संपूर्ण शेती ते करत होते। ज्यावेळी या शेतातल्या घरामध्ये ते राहायला आले, त्यांच्या बरोबर आमची आई पण या ठिकाणी राहायला आली आणि सकाळी उठले की समोर शेती, त्यामुळे शेतीविषयी आवड होतीच आणि शेवटपर्यंत शेती तिला प्रिय होती। शांताबाई खाडे यांची सर्व 16 नातवंड उच्च शिक्षित असून प्राध्यापक, इंजिनियर, कृषी पदवीधर, पोलीस खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। शेतीच्या जीवावर खाडे कुटुंबाची प्रगती झाली असल्यानं शांताबाई यांनी मुलांसह नातवंडांना शेतीशी नाळ जपण्याची शिकवण दिली होती। त्यांच्या नातवंडांनी बियांचं किट वाटप करत ही शिकवण जपली आहे। आमच्या आजी श्रीमती शांताबाई जयसिंग खाडे यांचे नुकतेच 94व्या वर्षी निधन झाले। तर बघायला गेलं तर आमचा खाडी परिवार हा मूळचा शेतकरी वर्गातला परिवार आहे आणि आमचे आजोबा तसेच त्यांचे सगळे 6 भाऊ, 7ही भाऊ हे मूळचे शेतकरी आहेत आणि सुरुवातीपासून आजीने आमची सगळी शेती सांभाळली आणि आजीला शेतीत आवड असल्यामुळे शेतीत ती रमायची आणि त्यामुळेच 93-94 वर्षापर्यंत अगदी ती तंदुरुस्त होती। अगदी शेवटपर्यंत तिला कुठलेही BP, शुगर कसलाही त्रास नव्हता आणि याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिची शेतीसाठी असणारी तळमळ किंवा आवड। आणि आता त्यांचं निधन झाल्यानंतर तिचं जे शेतीविषयीचे प्रेम होतं, पर्यावरणाविषयीचे प्रेम होतं, झाडांच्या विषयी जे प्रेम होतं, त्या सर्वाची एक जाणीव म्हणून, निसर्गाची जाणीव म्हणून आणि सगळ्यांना एक निसर्गाचा संदेश देण्यासाठी आम्ही जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या सर्वांना फाटा देत आम्ही लोकांना आणि आमची जे आप्तेष्ट मंडळी आहेत, नातेवाईक आहेत, यांना भेट स्वरूपात विविध फळझाडे असतील, फुलझाडे असतील आणि देशी जे आपली जुनी लुप्त होत चाललेली बियाणं असतील हे आम्ही भेट स्वरूपात लोकांना देत आहोत। आणि आमच्या लोकांना शांताबाई खाडे यांचा शिवम खाडे हा नातू कृषी पदवीधर असून त्यांनी घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास सांगणारं शिवालय साकारलंय। मराठ्यांचा इतिहास जिवंत करणाऱ्या प्रतिकृती आणि त्याला ऐतिहासिक पुस्तकांची जोड दिल्यानं हे शिवालय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतंय। खाडे कुटुंबियांनी दिवंगत शांताबाई खाडे यांच्या स्मृती जपताना राबवलेल्या उपक्रमाचं कौतुक होत असून या उपक्रमाचं समाजातील अन्य कुटुंबांनी सुद्धा अनुकरण करण्याची गरज आहे। एस न्यूजसाठी तळाशीहून नामदेव कुसाळे।